वर घृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि हे बघा जाळं लागलेलं आहे आणि ही जी मूर्ती आहे ही पूर्ण खंडित केलेली आहे आणि तोडलेली आहे. म्हणजे 200 वर्षामध्ये मोगलांनी मूर्त्या तोडणे, मंदिरे तोडणे, हिंदू लोकांच्या कत्तली करणे, धर्म बाटविणे हे सर्व या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये केलं होतं. वेरूळमध्ये पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे यांच्या शेतात काम करत असताना यांना एक खूप मोठं धन सापडलं. धन पुण्याच्या मित्राजवळ ते धन ठेवण्याकरता दिलं आणि त्या धनाचा वापर मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले धर्म कार्यासाठी करत असत. एवढ्या मोठ्या म्लेच्छांच्या चौबाजूनी घेरलेल्या महाराष्ट्रामध्ये धर्म कार्य करणं म्हणजे खूप मोठा गुन्हा असायचा. कोणी मंदिराला दर्शन करायला सुद्धा जायची परमिशन नव्हती. मंदिरं तर उरलेच नव्हते, कारण 200 वर्षामध्ये एवढा विसर लोकांना पडला होता की ते त्या इस्लामिक राजवटी सारख्या लोकांच्या नावांसारखे नाव स्वतःचे ठेवायला लागले होते. अशा कठीण परिस्थितीत मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसलेंनी त्या धनाचा फायदा देवधर्म करणे, पिण्याच्यासाठी धर्माळ बांधले. वेरूळला मंदिराचा तर जीर्णोद्धार केला, पण त्याचप्रमाणे मंदिरामध्ये एक पिण्याच्या पाण्यासाठी विहीर बांधली. त्याच विहिरीच्या ठिकाणी मी उभा आहे. एक विहीर इथं बांधली, एक विहीर शिखर शिंगणापूरला बांधली. तिथं तलाव खोदला, तिथं भोजनाची व्यवस्था केली, पूजा अर्चनेची व्यवस्था केली, दिवाबत्तीची व्यवस्था केली. आता ती विहीर वेरूळ मधली आपण पाहणार आहोत. ये खाली टॉर्च चालू करतो व्हिडिओचा, आरामाने आरामाने. हे बघा ह्या मूर्त्या आहेत. एक मिनिट सरक. ही जी मूर्ती आहे ही इथं गणेशाची मूर्ती वाटते. वर घृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि हे बघा जाळं लागलेलं आहे आणि ही जी मूर्ती आहे ही पूर्ण खंडित केलेली आहे आणि तोडलेली आहे. म्हणजे 200 वर्षामध्ये मोगलांनी मूर्त्या तोडणे, मंदिरे तोडणे, हिंदू लोकांच्या कत्तली करणे, धर्म बाटविणे हे सर्व या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये केलं होतं. मूर्ती बघा, ही सुद्धा मूर्ती सोडली नाही, तोडलेली आहे. याचबरोबर इथून 6 ते 7 किलोमीटरवर रुद्र मारुती म्हणून एक मंदिर आहे. ते मूर्ती सुद्धा 1960 पर्यंत या मुघलांच्या धाकाने लपून ठेवावी लागली होती. आता 1960 मध्ये एका संतांनी त्याचा जीर्णोद्धार केला. इथून 4-5 किलोमीटरवरच रुद्रा मारुती म्हणून संस्थान आहे. म्हणजे एवढ्या मूर्त्या तोडण्याबाहेर मूर्ती तोडलेली आहे. पुढे दाखव, कुठंच काही ठेवलेलं नाही, मूर्त खंडित केलेली आहे. आता आपण खाली विहीर पाहू. या रामान, विहिरीची रचना पहा किती सुंदर आणि चांगली केलेली आहे. हे बघा, इथं पण एक मूर्ती आहे, हे सुद्धा खंडित केलेली आहे. दिसते ना स्पष्ट? दाखव पुढे. हे बघा, इथं काहीच ठेवलेलं नाही. एवढ्या पूर्व पद्धतीने या म्लेच्छांनी मूर्त्या तर तोडल्या, मग किती लोकांच्या हत्या केल्या असतील याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही. कुठं कुठं तर एवढ्या हत्या केल्या की 1-1 लाख लोकांच्या कत्तली केल्या. दक्षिणेमध्ये तो प्रदेश ओसाड पडला होता, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. इथं पण मूर्त्या तोडलेल्या आहेत. आता आपण विहिरीची बांधणी पाहू. हे बघा, ही सर्व विहीर आहे. वर राधाकृष्णाची मूर्ती आहे. झूम कर, आहे ना, राधाकृष्ण आहे तेव्हा. राधाकृष्णांची मूर्ती आहे आणि ही पायरी विहीर आहे. मी आरामान खाली उतरतो, तू तरीच थांब. हे बघा, वरून असतात. ही पाय विहीर आहे. म्हणजे जे धन शेतामध्ये सापडलं होतं त्या धनाचा उपयोग धर्म कार्यासाठी हा चालू झाला आणि एवढ्या कठीण परिस्थितीत त्यांनी धर्म कार्य चालू केलं. विठोजी राजे भोसले आणि
मालोजी राजे भोसले त्यांच्या समाध्या सुद्धा आहेत. त्या दोन्ही समाध्यांचं आपण आता दर्शन घेऊ. आणि इकडे हे खालं तोटी उभारा महेश. हे बघा किती व्यवस्थित इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले दाखवले सर्व. ही सर्व पायी विहीर आहे. आणि अशीच एक विहीर आणि तलाव शिखर शिंगणापूरला बांधलेला आहे. तो सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता आपण समाधीचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर ज्या ठिकाणी भोसले घराण्याचं वास्तव्य होतं तिथं जाऊन आपण दर्शन घेऊ. कुठंतरी याच्यामध्ये शिलालेख सुद्धा असू शकतो, परंतु शोधायला वेळ लागेल. पुढच्या वेळेस याच्यामध्ये कुठं ना कुठं शिलालेख असू शकतो, आपण पाहू. हे पाय मूर्ती आहे की काय? मूर्ती आहे. हो येऊ. ही पाय विहीर आहे सर्व. इथं भाविक भक्तांना येण्यासाठी. आणि म्हणूनच मी म्हटलं की ज्यांनी एवढं मोठं कार्य केलं त्यांचा इतिहास हा प्रत्येकाला समजावा म्हणून जो शिलालेख आहे त्याची पुरातत्व खात्याने व्यवस्थित फलक लावावे आणि त्याचं संरक्षण करावं. तिथं नेम प्लेट लावण्यात यावा. हे माझ्या पाठीमागं घृष्णेश्वराचं मंदिर आहे. जय शिवराय.